रविवारच्या सकाळच्या वेळेमध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. आणि त्या कृष्ण भावनामृताच्या पथामध्ये आणि भगवद्गीतेमध्ये जे ज्ञान भगवतांनी आपल्यासाठी दिलेलं आहे ते जाणून घेऊन दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण कसा वापर करायचा आणि आपल्या आयुष्याचं जे ध्येय आहे ते कसं गाठीत करायचं, ह्या चर्चासत्रामध्ये आपण सर्व उपस्थित आहात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. तर आज आपण चर्चासत्राला चालू ठेवूया. तर आज आपण पाहतोय हरे कृष्ण अध्याय दुसरा आणि आपला श्लोक आहे. कोणाला आठवतंय आज कोणता श्लोक असणार आहे दुसऱ्या अध्यायामध्ये? 44वा श्लोक. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आज हा जो 44वा श्लोक आहे त्या श्लोकाच्या मधनं आपल्याला हेच कळणार आहे की मोहग्रस्त जे मन असतं त्याच्यामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. त्यामुळे मोहापासनं कसं स्वतःला मुक्त करायचं हे आज आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपला श्लोक आहे, तुम्ही माझ्या मागे बोलू शकता. हरे कृष्ण. भोग ऐश्वर्य प्रसक्तानां भोग ऐश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसाम या अपहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धि व्यवसाय आत्मिका बुद्धिः समाधान विधीयते. माधौ न विधीयते. भोग ऐश्वर्य प्रसक्तानां भोग ऐश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसा या अपहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः व्यवसाय आत्मिका बुद्धिः समाधान विधीयते. माधौ न विधीयते. आपण वाचू शकता माताची एकदा? भोग ऐश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसां व्यवसाय आत्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. हरे कृष्ण. हरे प्रणाम. कृष्णा. ऑनलाईन कोणाला वाचायची इच्छा आहे श्लोक? नम्रता माताजी किंवा रंजना माताजी, सिद्धनाथ प्रभू, कोणी वाचू इच्छित? हरे कृष्णा. अनुवाद मी एकदा वाचतो, मग आपण अनुवाद आणि भाषांतरावर जाऊया. भाषांतर आणि तात्पर्यावर. भोग ऐश्वर्य प्रसक्तानां तया प्रवृत्त चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधान विधीयते. भाषांतर. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झाले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. तात्पर्य. समाधी म्हणजे स्थिर मन होय. निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटलं आहे, सम्यक अधीयते अस्मिन आत्मतत्वया तथा आत्म्यम. जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले आहे. भौतिक इंद्रिय तृप्ती स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगुर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य नाही. भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमी अधिक प्रमाणात अपयशित झालेले असतात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव
श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितां च नम ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे। सनी आणि बनी एकदा असंच चालले होते, तर अचानक त्यांना एक आरसा मिळाला. आणि आरसा पाहून त्यांनी विचार केला, अरे वा किती सुंदर आरसा आहे, चला आपण हा ठेवून घेऊया. पण मग अचानक बनी म्हणाला, अरे असं दुसऱ्याचा आरसा ठेवणं योग्य नसणार, मग काय करूया. तर तो बोलला, जाऊ द्या, आपल्याला हा नको, आपण हा देऊन देऊया. आणि नेमकं तेव्हा घडलं काय, की त्यांच्या हातात ना आरसा सुटला आणि आरसा फुटला. बरं, इथे सगळं थांबत नाही. जसा आरसा फुटला तसा एकदम मोठा धूर झाला, आणि धूर होऊन आदेश मेरे आका असं बोलत जीन बाहेर पडला. दोघही एकदम चकित, काय करायचं आता. दोघांकडे त्यांची शाळेत जाणारी बॉटल होती, आणि नेमकं त्यांना कसं आहे ना, माहित होतं की गाईचं दूध पिल्याने शक्ती येते, म्हणून दोघांच्या बॉटलमध्ये गाईचं दूध होतं. तर ते बोलले, तुम्ही काय काम करणार, म्हणे मी काहीही देऊ शकतो. त्यांनी थोड्याच दिवसापूर्वी कथा ऐकली होती समुद्र मंथनाची, आणि त्याच्यात त्यांनी ऐकलेलं होतं की अमृत असतं, आणि अमृत पिलं तर कधीही मृत्यू येत नाही, शाश्वतता येते. आणि थोड्या दिवसापूर्वीच त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीता ह्या सत्रामध्येही ऐकलं होतं की आपण नेहमी शाश्वत असतो. तर म्हणे मी शाश्वत आहे, म्हणजे मी म्हणजे माझा आत्मा, म्हणजे मी शाश्वत आहे, परंतु हे शरीर तर शाश्वत नाही, हे असंच जीर्ण होत जाणार आणि पुढे मागे त्रास होणार. तर त्यांनी विचार केला, जर याला आजारच मिळाला नाही तर किती चांगलं. तर मग ते त्याला म्हणतात की तुम्ही आम्हाला असं काहीतरी औषध द्या, अमृत द्या, ज्याने आम्हाला या शरीरात कुठलाही त्रास होणार नाही, आणि आम्ही शाश्वत आहोत, तर काही त्रास सहन न करता भगवंतांची भक्ती करत करत आम्ही भगवंतांपर्यंत पोहोचू. तर लगेच जीन बाटली उघडतो आणि हे घ्या, माझ्याकडे आहे औषध, तुमच्या बॉटलमध्ये घ्या. आता इथे फरक पडला, सनी आणि बनी. आता सनीला दूध खूप आवडतं. तो बोलला, माझ्या दुधाच्या बाटलीमध्ये मी हे कसं टाकू, ऑलरेडी त्याच्यात दूध आहे. आणि बनीने विचार न करता काय केलं, दूध बाजूला टाकलं आणि म्हणाला, द्या मला, मी पितो. जिनने त्याला दिलं, बनीने तर घेतलं, पण सनी, काय करू, मला औषध हवंय पण माझ्या बाटलीमध्ये जागा नाही, असा विचार करत राहिला. आणि तेवढ्यात काय झालं, जिन गायब झाला. आपली परिस्थिती काहीशी अशीच असते, की आपण जी जास्त महत्वाची गोष्ट असतो, त्या गोष्टीला आपण समजत नाही. आणि म्हणून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला मोहाने ग्रस्त करून ठेवतात, त्यांना सोडायची आपली इच्छाच होत नाही. आणि मग अशामुळे अनेकदा आपण अमृत जे आपल्याला मिळणार असतं ते प्राप्त करू शकत नाही, आणि अंततः जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहतो. तर अशा आपल्या ह्या दैनंदिन जीवनाच्या समस्येचं जर समाधान काही हवं असेल,
तर तो आजचा श्लोक. तया अपहृत चेतसा. मागील श्लोकांमध्ये आपण जर पाहिलं तर आज आपण ते महत्वाच्या 108 मध्ये येत नाही, 42-43 श्लोक. पण त्याच्यात पुष्पित वाणीचे वर्णन झाले आहे, ज्यामध्ये स्वर्गातील सुख, नंदनवन, अप्सरा, अमृत इत्यादींचा वर्ण आहे. अशा मोहक वाणीने ज्या व्यक्तीचे चित्त भरकटले गेले आहे, असं काहीतरी विचार कर. ह्या विषयावर चर्चा करताना प्रभुपादजी समजवतात की जेव्हा एखादी व्यक्ती भोग अर्थात इंद्रिय सुख आणि ऐश्वर अर्थात संपत्ती, वैभव यात आसक्त होते, तेव्हा ती सतत इंद्रियांना सुख मिळविण्यात आणि संपत्ती मिळविण्यात गुंतते. तेव्हा अशा माणसाचे चित्त अपवृत्त चेतसह, म्हणजे त्याचे मन या भोग आणि ऐश्वर्यामुळे हरपून जाते. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम. आता 5 विषय आपल्याला माहिती आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तर हे 5 विषय आणि शरीराचा आराम, मान आणि नावाची प्रतिष्ठा याद्वारे मिळणारे सुख म्हणजे भोग. आणि भोगासाठी जी संपत्ती, पैसे, घर इत्यादी गोष्टींचा संग्रह केला जातो, त्याचे नाव ऐश्वर्य. तर या भोग आणि ऐश्वर्यात ज्यांची आसक्ती, प्रियता, ओढ आहे, म्हणजे ज्यांना त्यात महत्व वाटते, त्यांना भोग ऐश्वर्य प्रसक्ताना असे म्हणतात. खरं पाहायला गेलं तर हे सर्व आसुरी संपत्तीचं लक्षण आहे. कारण असुर हे प्राण पोषणावर आधारित आहे, जे फक्त प्राण वाचविण्याचा, शरीर सुखासाठी धडपड करणार आहे. गीतेच्या 16व्या अध्यायात भगवंतांनी असे लोक काम उपभोग परमहा, जे 14व्या श्लोकामध्ये येतं, आणि प्रसक्त काम भोगेशु, जे 16व्या अध्यायातल्या 16व्या श्लोकात येतं, अशा शब्दात वर्णन केलंय. आता कृष्णाने काय केलंय ना, विचार करा. ह्या भगवद्गीतेचा आपण जी चर्चा करतोय, की ह्या श्लोकाच्या पूर्वी अर्जुनाकडून याचा उल्लेख आपण ऐकला, की जिथे अर्जुन म्हणतो लोभ अपहृत चेतस, म्हणजे लोभामुळे आपले चित्त, चित्त म्हणजे काय तर बुद्धी आणि मन अपहरण करून घेतले जाते. म्हणूनच आम्ही संपत्तीच्या लोभासाठी आपल्या नातेवाईकांसह अन्य लोकांना कितीही त्रास देण्याचा विचार करतो. मात्र कृष्ण म्हणतात की हा सर्व हिशोब, जिथे सर्व काही भोग आणि संपत्तीच्या आधारावर मोजले जाते, तो अज्ञानातून आलेला आहे. आवश्यकता कशाची आहे? व्यवसायात्मिका बुद्धी. ही बुद्धी म्हणजे मनुष्य जन्माचा अंतिम हेतू, म्हणजे भगवंत प्राप्तीचा दृढ निश्चय. पण ज्या मनुष्याचे मन भोगांच्या आकर्षणामुळे दूषित झाले आहे, तो अशा निश्चयापर्यंत पोहोचूच शकत नाही. अपहृत चेतस खूप महत्वाचा शब्द आहे. याचा अर्थ आहे जेव्हा आपले मन इंद्रिय सुख, लोभ, वासना आणि ऐश्वर्यात गुंतले जाते, हे असे अपहरण होते की आपले मन त्या सामग्रीमधून रमून जाते आणि विवेक शक्ती राहत नाही. व्यवसायात्मिका बुद्धी. जसे 41व्या श्लोकात मागच्या हप्त्यात आपण पाहिलं, जिथे कृष्ण सांगतात की ज्यांची बुद्धी एकनिष्ठ झाली आहे, तेच आध्यात्मिक मुक्ती प्राप्त करू शकतात. आणि जी व्यक्ती प्रपंचातील भोग संपत्तीमध्ये गुंतली आहे, तिची बुद्धी एकनिष्ठ होऊ शकत नाही. म्हणूनच 44व्या श्लोकामध्ये आता कृष्ण अर्जुनाला सल्ला देतात की भौतिक गोष्टींशी आकर्षित होऊ नकोस, कारण जोपर्यंत मनाला भोगाची आसक्ती आहे, तोपर्यंत मन एकाग्र होत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम राम हरे हरे राम. राम 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 हरे हरे. दुसरा उदाहरण, विद्येचा अभिमान. जे विविध विद्यांमध्ये, कलांमध्ये प्रावीण्य मिळवतात, त्यांचाही अभिमान त्यांना भगवंत प्राप्तीपासून दूर ठेवतो.
तसेच जगातील विविध विद्या कला यांचा संग्रह करून मी विद्वान आहे, मी जाणकार आहे, हा अभिमानजन्य सुखाचा भोग जो घेतो त्यालाही परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आपल्याला माहिती आहे, आसक्ती माणसाला आंधळे बनवतात. परंतु प्रश्न असा आहे की आपली ही आसक्ती आंधळेपण दूर होण्यासाठी आपल्याला काय काय आणि किती किती गमवावे लागेल. धृतराष्ट्र याचं जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या आंधळेपणाला शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक असे सर्व प्रकार होते. कित्येक वेळा विदूर, भीष्म, द्रोण, संजय, गांधारी, व्यास, मैत्रेय ऋषी, नारद इत्यादी जणांनी त्यांना समजावले, तरी मोहाने त्यांची बुद्धी आंधळीच राहिली. शेवटी विदुराने मार्मिक शब्द सांगून सगळं काही गमावल्यानंतरच त्यांची आसक्ती सुटली. सुदैवाने आपल्याला एवढं सर्व गमवायची गरज नाही. आपण भगवद्गीता, श्रीमद भागवत यासारख्या ग्रंथांच्या अभ्यासातून आणि श्रवणातून आपल्या आसक्ती एकामागून एक कापू शकतो. अन्यथा आपल्याला कायम त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे आपल्याला विचारले पाहिजे की आंधळेपणातून बाहेर पडायला मला अजून किती गमवावे लागेल. अपहृत हा शब्द इथे अत्यंत प्रभावी आहे. याचा अर्थ अपहरण, जबरदस्तीने शत्रूने एखादी गोष्ट घेऊन जाणे. जसं आपण ऐकतो आजकाल की एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाचे अपहरण करून गुन्हेगार खंडणी मागतो. तसेच किंवा आपण जप करताना किंवा कृष्ण चिंतन करत असतानाही आपले मन काम, क्रोध, लोभ याने अपहरण केले जाऊ शकते. आपली विचारशक्ती कृष्णावर केंद्रित न राहता या वासनांमध्ये गुंतते व मग यातून बाहेर पडायला खंडणी म्हणून पुन्हा भोगाचा बळी द्यावा लागतो. काही वेळा आपल्याला वाटते जास्त भोगल्यावर वासना शांत होईल, पण आपण निवांतपणे साधना करू, परंतु धर्माच्या मर्यादेत राहून भोगानंद घेतला तरी ते केवळ थोडा दिलासा देते, पूर्ण मुक्ती नाही. अर्थात तात्पुरता आराम. परंतु मुक्ती म्हणजे कायमस्वरूपी सुटका. तर भोगात लिप्त होणे हे दिलासा देऊ शकतं, सुटका नाही. उलट जास्त भोग केल्याने लोभ वासना आणखी वाढतात आणि त्यातून बाहेर पडणे अजून कठीण होते. जसं गुन्हेगार एकदा खंडणी मिळाली की पुन्हा पुन्हा अपहरण करतो, तसं आपल्याला पुन्हा पुन्हा भोगाचा बळी देता लागू शकतो. म्हणूनच आपल्याला सतर्क राहिले पाहिजे आणि जगाच्या आकर्षणाने आपली चेतना, बुद्धी अपहरण होऊ देणे सतत तिचे संरक्षण केले पाहिजे. अजामिलाचं उदाहरण आपण पाहिलं. चांगले ब्राह्मण होते, भगवंतांची नारायणाची सेवा करायचे आणि एका क्षणिक भोगाचं त्यांच्यावर असा परिणाम झाला की त्यांचं पूर्ण पतन झालं. आणि म्हणून आपल्याला सुरक्षितता ठेवणं आवश्यक आहे. जडभरतची कथा सुद्धा आपण ऐकली आहे की एवढे चांगले होते भरत महाराज, ते सगळं काही सोडून जंगलामध्ये गेले होते. परंतु तिथे काय झालं की एका हरणाच्या पिल्लूचा जन्म त्यांनी पाहिला आणि हरिण ज्याची आई म्हणजे आई हरिण जी होती त्याला सिंह खाऊन गेला. तर त्या छोट्याशा पिल्लाप्रती त्यांच्यामध्ये काय म्हणूया दयाभावना निर्माण झाली आणि ते त्याचं पालन पोषण करायला लागले आणि हळूहळू त्या दयाभावनेने आसक्ती निर्माण झाली आणि शेवटी मृत्यूच्या क्षणाला ते त्यालाच आठवण करत राहिले, तर पुढचा जन्म त्यांना हरणाचा घ्यावा लागला. तर काम आणि लोभ हे आपल्याला इतके गुंतवतात की आपण पुन्हा पुन्हा त्यांना खंडणी देतो आणि शेवटी आपण व्यसनाधीन आणि हरवलेले होतो. जसाच्या तसा भोग दिला की थोड्या वेळाने पुन्हा जागृत होतात, मग आपण त्याच्यात अजून खोल अडकतो व गुंतागुंतीतून सुटका खूप अवघड होते.
परंतु या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या आसक्तीचं केंद्र कृष्णाकडे वळवणं हे सर्वात प्रभावी साधन आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे. कृष्ण आपल्या जीवनात आपल्या मनात भरला की कोणत्याही वासनांना आपली चेतना अपहृत करता येणार नाही. चेतना आणि मन हे इथे एकमेकांचे समानार्थी उपयोगलेले शब्द आहेत. कारण चेतना मनामधून व्यक्त होते, मन हे चेतनेचे साधन आहे. चेतना ही आत्म्याशी जोडली आहे आणि मनाच्या माध्यमातून ते आपले जगाशी संबंध ठेवते. जर आपण आपल्या चेतनेला कृष्णामध्ये रमवले आणि त्याच्या सेवेत गुंतवले, तर काम, क्रोध, लोभ, वासना या सर्व विकारांपासून सर्वोत्तम संरक्षण प्राप्त होते. जसे ज्या मुलासोबत बलाढ्य अंगरक्षक असतात, त्याला कुणीही मारू शकत नाही, अपहरण करू शकत नाही, तसेच कृष्ण आपल्या सोबत असेल तर कोणीही कोणतीही वासना आपल्याला हानी पोहोचवू शकत नाही. या मार्गावर चालल्यास आपले स्वतःचे, आपल्या चेतनेचे रक्षण करू शकतो. हे संरक्षण फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण या आकर्षणाचे आणि धोक्याचे भान ठेवतो, जसं कृष्ण वारंवार आपणास सांगतो. जर आपण हे मान्य केलं नाही, तर भोग आणि लाभ आपली चेतना पुन्हा पुन्हा अपहरण करतच राहील. भगवंतांनी आपल्याला विवेक शक्ती दिली आहे, ज्याने दुःख सुखापासून वर उठून आपला उद्धार करावा व सर्वांची सेवा करून भगवंतालाही वश करून घ्यावा. यातच मनुष्य शरीराची सार्थकता आहे. पण जर तीच शक्ती नाशवंत भोग आणि संग्रहासाठी वापरली तर ती पशुबुद्धी ठरते. कारण पशुही भोगात मग्न असतात. मनुष्य त्यांच्यासारखाच राहिला तर फरक उरत नाही. प्राणी ही भोगयोनी आहेत, त्यांना कर्तव्याचा प्रश्नच पडत नाही. पण मनुष्याला आपले कर्तव्य पार पाडून उद्धार करायचा आहे. भोग भोगायचे नाहीत, म्हणून मनुष्याला जो अनुकूल प्रतिकूल प्रसंग येतो, तो सारा हा साधन सामग्री आहे, भोग सामग्री नाही. तो त्याला भोग सामग्री समजतो, त्याला व्यवसायात्मिका बुद्धी राहत नाही. संसारातील गोष्टींच्या स्वरूपाचा विचार केला तर संसारातील सुख दुःख हे भोग सामग्री नसून ते केवळ आपल्याला भक्तीमध्ये पुढे देण्यासाठी साधन सामग्री आहे. भगवंतांच्या प्रती आणि भगवंत प्राप्तीच्या निश्चयाला भोग सामग्री म्हणून जर आपण विचार केला तर अडथळा बनू शकतो. खर तर सांसारिक पदार्थ कृष्णाकडे जाण्यासाठी अडथळा ठरत नाहीत. उलट भोगांना दिलेले महत्वच खरी अडचण ठरते. भोग तितके अडकवत नाही जितके भोगांचे महत्व मनात रुजलेले असते. अडकण्यात आपली रुची आणि नियत महत्वाची. भोग व संग्रहाची रुची ठेवून कुणी कृष्णाला कडे जाण्याचा प्रयत्न केला तर कृष्णाची प्राप्ती तर दूरच, त्याचा निश्चय सुद्धा होऊ शकत नाही. कारण की जिथे परमेश्वराकडे जाऊ इच्छितो तिथे बाकी कोणाचा विचार करणं हे योग्यच नाही. भोग आणि संग्रहाची मान, बढाई, आरामाची रुची असेपर्यंत कुणीही ठाम निश्चय करून परमेश्वरात रमत नाही. कारण त्याचे अंतःकरण भोगांची रुची घेऊन गेले असते. त्याची शक्ती भोग व संग्रहात गुंतलेली असते. तर स्वतःच्या कल्याणातील अडथळा तो म्हणजे भोग व ऐश्वर्याची, संग्रहाची इच्छा. जसे अडकलेल्या जाळेत मासळी पुढे जाऊ शकत नाही, तसंच भोग आणि संग्रहात अडकलेला मनुष्यही परमात्म्यापासून दूरच राहतो. इतकंच नाही तर असे मनुष्य परमात्म्याच्या प्राप्तीचा निश्चयही करू शकत नाही. जो संसाराला खरं समजतो त्यासाठी कर्मयोग लवकर सिद्धी देणारा आहे. कर्मयोगी आपले कर्तव्य कर्म करतो, परंतु प्रत्येक कर्म निष्काम भावाने फक्त दुसऱ्याच्या हितासाठी करणं, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं, दुःखी होणं, यानेही भगवंत प्राप्त होणार. इतरांचे सुख बघून सुख वाटणं भोगाची इच्छा आहे, आणि इतरांचे दुःख बघून करुणा वाटलं ही परत इच्छेचा एक प्रकार येतो. आणि म्हणून असे
पुण्यवान कर्म देखील आपल्याला बंधनामध्ये अडकवून ठेवतात. तर भोग ऐश्वर्य प्रसक्ताना, कुठल्याही प्रकाराने आपल्याला ह्या 5 विषयांपासून स्वतःला सावध ठेवणं खूप महत्वाचं आहे. एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल तर प्रथम तिथे दोन्ही पक्ष मानतात आणि नंतर ती पुष्टी करतात. इथे भगवान निष्काम भाव सिद्ध इच्छितात, म्हणून मागील 3 श्लोकात सकाम भाववाल्यांचे वर्णन करून पुढील श्लोकात आता निष्काम होण्यासाठी प्रेरणा देणार आहेत. तर निष्कर्ष एवढाच की जो स्वार्थाने, भोगांच्या मोहाने, ऐश्वर्याच्या लालसेने ग्रासलेला आहे, त्याचे अंतःकरण भगवंतांच्या ठिकाणी व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक श्रद्धा ठेवू शकत नाही. जो इतरांसाठी कर्म करतो तोच कर्मयोगी लवकरच भगवानपर्यंत पोहोचू शकतो. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.